कोविडशी लढताना आरोग्यसेवकांना कोविड योद्धा म्हणून गौरवलं जातं. त्यांची कामंही तितकीच मोठी आहेत. इंदापूर तालुक्यातील एका कोविड केअर सेंटरमधील सफाई कर्मचाऱ्याच्या कामालाही तोड नाही. आज आपण अशाच एका कोविड योद्ध्यासंदर्भात जाणून घेणार आहोत. इंदापूर तालुक्यातील व्याहळी येथील पवार कुटुंबातील सर्व सदस्यांना कोरोनाने विळखा घातलाय. रात्रीच्या वेळी त्रास जाणवू लागल्याने पवार कुटुंबीय कोविड केअर सेंटरला आले. तेथेच ते सफाई कर्मचारी रोहिदास शिंदेला भेटले. रात्रीच्या वेळीही रोहिदास शिंदे यांनी पवार कुटुंबाला मदतीचा हात देत शासकीय रुग्णालयात दाखल करून घेतलं. उपचारासाठी जायचं म्हटल्यावर अनिता पवार यांनी आपल्या 16 कोंबड्या देखील कोविड सेंटरला आणल्या. मात्र यावेळी या कोंबड्या ठेवायच्या कुठे असा प्रश्न निर्माण झाला होता. यावेळी रोहिदास शिंदे यांनी पवार कुटुंबाच्या या 16 कोंबड्यांचा सांभाळ करण्याची जबाबदारी घेतली. सध्या ते स्वखर्चातून या कोंबड्यांचा सांभाळ करत आहेत. कोंबड्यांना चारा पाण्याची व्यवस्था करत आहेत. पवार कुटुंब बरे झाल्यानंतर त्यांच्या या कोंबड्या ते त्यांना परत करणार आहेत. त्यामुळे या आरोग्य दूताची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. 11 11:30 वाजता यायला मग गेटवर थांबले होते. गेटवर थांबल्यानंतर त्यांच्या पोटात दुखत होतं त्यांच्या मालकाच्या. मग त्यांना सरकारी दवाखान्यात पाठवलं. सरकारी दवाखान्यात पाठवल्यानंतर मग त्या ताईंनं मला सांगितलं, भाऊ आपलं नातेवाईक कोण नाही, कोंबड्या तुमच्यापाशी राहून द्या आणि मला फक्त माझी सेवा करा, माझ्या मिस्टरांपाशी जात जावा. मग आम्ही तिथून गेलो त्यांच्याकडे. मग त्यांना ऑक्सिजन लावायला लावलं. ऑक्सिजन लावायला लावल्यावर काल एक 1522 रुपयाची एक मशीन घेतली. 1030 रुपयाच्या गोळ्या घेऊन दिल्या आणि मग त्यांना ॲडमिट केलं तिथं तेव्हापासून मीच बघतोय त्यांना. सकाळी पण गेलतो, रात्री 11 वाजता मी गेलतो. कोंबड्या माझ्यापाशी आहे, सुरक्षित त्यांना जाताना मी देणार आहे. ताईंना सांगितलं तुमच्या हाई अमानत तुम्ही घेऊन जावा. आता सध्या मी इथं आंबेडकर हॉस्पिटलवर ठेवलं.